आता आपल्याला बघायचं आहे प्रॉब्लेम बेस्ड ऑन डाल्टन्स लॉ. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन काय? डाल्टन्स लॉ. एकदा डाल्टन्स लॉ रिवाइज करा. डाल्टन्स लॉ आपण अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट रिवाइज करा. पहिलं स्टेटमेंट सगळ्यांना माहिती आहे. काय स्टेटमेंट आहे की टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसियस मिक्सचर इज द सम ऑफ पार्शल प्रेशर्स ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस. पण मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे, मी दुसऱ्या स्टेटमेंट बद्दल बोलतोय. काय दुसरं स्टेटमेंट? पार्शल प्रेशर ऑफ एनी गॅस इज द प्रॉडक्ट ऑफ टोटल प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस इन द गॅसियस मिक्सचर. अरे बरोबर आहे ना? हो का नाही? त्यामुळे त्याच्यावर बेस्ड आपल्याला हा प्रॉब्लेम बघायचा आहे. कुठलाही प्रॉब्लेम सोडवत असताना पहिले त्याची मांडणी गरजेची आहे. तो तुम्ही अरेंज करून घ्यायचा आहे गिवन आणि टू फाइंडच्या फॉर्म मध्ये. आणि नंतर आपण नेहमी विचार करतो, ते लक्षात घ्या, आपण नेहमी विचार करताना कुठनं करतो? गिवन पासून करतो का टू फाइंड पासून करतो? टू फाइंड. म्हणजे पहिल्यांदा आपण टू फाइंडचा फॉर्म्युला लिहिणार. फर्स्ट वी आर गोइंग टू राईट द फॉर्म्युला ऑफ टू फाइंड अँड देन वी आर गोइंग टू डिसाइड हाऊ वी आर गोइंग टू यूज डेटा विच इज व्हॉट? गिवन. थोडक्यात काय? टू फाइंडचा फॉर्म्युला एकदा नोटिफाय झाला की गिवनचा डेटा आपण कसा वापरणार याचा आपण एक विचार करू शकतो. तर प्रॉब्लेम्स विचार करताना कुठनं स्टार्ट करायचा? लिहिताना ऑब्विसली आपण कुठनं स्टार्ट करणार आहे? गिवन पासून. पण विचार करताना मात्र आपण टू फाइंड पासून स्टार्ट करणार आहे हे विसरू नका. सो लेट अस स्टार्ट. काय गिवन दिले मला सांग? अ मिक्सचर ऑफ 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन, 8 ग्रॅम ऑफ हेलियम and 40 gram of neon has a 20 bar pressure. That means 20 bar is what? हे partial pressure आहे का total pressure आहे? हे total pressure आहे. हे total pressure आहे. 101% हे total pressure. म्हणजे त्यांनी आपल्याला P1 दिलाय, P2 दिलाय, P3 दिलाय का P total दिलाय? 101% P total दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि हे काय? मोलर मास आहेत का गिवन मास आहेत? मोलर मास आहेत का गिवन मास आहेत? म्हणजे गिवन मध्ये आपण काय म्हणणार? गिवन मास ऑफ नायट्रोजन N2 दॅट इज इक्वल टू काय म्हणणार रे आपण? गिवन मास ऑफ नायट्रोजन N2 इज इक्वल टू 28 ग्रॅम. गिवन मास ऑफ काय? हेलियम दॅट इज इक्वल टू गिवन मास ऑफ हेलियम that is equal to 8 gram. WNE म्हणजे काय रे? given mass of neon that is equal to 40 gram. आणि आपल्याला दिले टोटल प्रेशर ऑफ गॅसियस मिक्सचर. टोटल प्रेशर ऑफ गॅसियस मिक्सचर इज इक्वल टू काय रे? P1 P2 का P टोटल? P टोटल. युनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण त्याला म्हटलंय 20 बार. आणि आपल्याला फाइंड आउट सांगितलंय व्हॉट इज टू फाइंड पार्शल प्रेशर्स ऑफ काय रे? पार्शल प्रेशर्स ऑफ नायट्रोजन, हेलियम आणि काय? निऑन. दॅट इज PN2 PHE आणि काय? PNE. कोणाला काय डाऊट आहे का? PH2 PN2 PHE आणि काय? PNE हे टू फाइंड आहे. आता वापरायचं आहे का आपल्याला? डाल्टन्स लॉ. पहिले एक लक्षात घ्या, कुठल्याही प्रॉब्लेम सोडवताना टू फाइंडचा विचार करून आपल्याला विचार करायचा आहे. विचार काय करणार आहे आपण? जर का पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन काढायचं असेल तर आपल्याला इथे काय लिहावं लागेल? P टोटल इंटू काय? मोल फ्रॅक्शन ऑफ काय? नायट्रोजन. अरे बोला हो का नाही? सिमिलरली जर का मला पार्शियल प्रेशर ऑफ हेलियम काढायचं असेल तर मी इथे काय लिहिणार आहे? P टोटल इंटू काय? मोल फ्रॅक्शन ऑफ काय? हेलियम आणि पार्शियल प्रेशर ऑफ निऑन इज इक्वल टू P टोटल इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ काय? निऑन. अरे बोला हो का नाही? आर यू शुअर? आर यू शुअर? एनीबडी हॅव एनी डाऊट? म्हणजे मला PN2 PHE PNE काढण्यासाठी मला P टोटलची गरज आहे का नाही? मग P टोटल आपल्या गिवन मध्ये आहे का नाही? नाहीये. हा, P टोटल आपल्या गिवन मध्ये आहे. मग आपल्या गिवन मध्ये काय नाहीये म्हणजे मला प्रॉब्लेम कुठनं स्टार्ट करावा लागेल? लिहिताना मला मोल फ्रॅक्शन ऑफ नायट्रोजन काढावं लागेल, मला मोल फ्रॅक्शन ऑफ हेलियम काढावं लागेल, आपल्याला मोल फ्रॅक्शन ऑफ
निऑन काढावा लागेल. हे 3 लोक जेव्हा आपण फाइंड आउट करू तरच आपल्याला काय काढता येतील, टोटल प्रेशर का पार्शियल प्रेशर. म्हणजे प्रॉब्लेम लिहिताना, स्टार्ट करताना, सोल्युशन स्टार्ट करताना वी आर गोइंग टू स्टार्ट विथ फाइंडिंग ऑफ डिरेक्टली PN2 PHE PNE का मोल फ्रॅक्शन ऑफ N2, मोल फ्रॅक्शन ऑफ हेलियम आणि मोल फ्रॅक्शन ऑफ निऑन. म्हणजे प्रॉब्लेम कुठनं स्टार्ट करावा लागेल, मोल फ्रॅक्शन. पण आपल्याला सगळ्यांना माहितीये मोल फ्रॅक्शनचा जर का फॉर्म्युला, मला मोल फ्रॅक्शन ऑफ नायट्रोजन काढायचं म्हटलं तर मला काय लिहावं लागेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ काय, निऑन. येस ऑर नो, येस ऑर नो. म्हणजे पहिल्या स्टेज मध्ये आपल्याला कळलं की सर आपल्याला मोल फ्रॅक्शन काढला पाहिजे, पण दुसऱ्या स्टेज मध्ये आपल्याला कळलं की मोल फ्रॅक्शन काढायच्या आधी काय काढले पाहिजे, नंबर ऑफ मोल्स काढले पाहिजे, कारण आपल्याकडे नंबर ऑफ मोल्स नाही. अरे कळले. मग नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय, गिवन मास अपॉन नंबर ऑफ मोल्स अपॉन नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय, गिवन मास अपॉन. त्यातला आपल्याकडे गिवन मास आहे का नाही, पण एलिमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे म्हटल्यावर आपण मोलर मास सुद्धा नाही फाइंड आउट करणार का करणार, किंवा आपल्याला माहिती आहे का नाही. म्हणजे आपल्या प्रॉब्लेमची स्ट्रॅटेजी नीट चेक करा. आपल्याला प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे, पहिल्यांदा आपल्याला स्ट्रॅटेजी मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा काय शोधावं लागेल, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स काढून झाल्यानंतर काय काढायचं आपल्याला, मोल फ्रॅक्शन.